नमस्कार. संन्यास घ्यावा असा सल्ला सैनिक समाज पार्टीतर्फे देण्यात येत आहे. कोणाला? हे जे अशोक खरात प्रकरण गाजत आहे त्याच्या आश्रमाला भेट देणाऱ्या अंधश्रद्धाळू नेत्यांनी संन्यास घ्यावा. अंधश्रद्धा हा कायदा नरेंद्र दाभोळकर यांच्या आग्रहाने आलेला आहे आणि त्या कायद्याचं पालन करण्यासाठी सरकार असतं आणि त्या सरकारमधले जर नेते ह्या अशोक खरात सारख्या भोंदू बाबाच्या बळी पडत असतील तर महाराष्ट्रातील जनतेने कोणाकडे पाहायचं? त्यासाठी तुम्ही संन्यास घेतलाच पाहिजे. संन्यास राजकीय संन्यास नव्हे. तुम्ही राजकीय संन्यास घेऊन खरा संन्यास घेण्यासाठी थेट हिमालयात निघून गेलं तर महाराष्ट्रातील जनता सुखी होईल आणि विज्ञानवादी जनता विकास करू शकते. विज्ञानाने दिलेला तुमच्या हातातला रोजचा मोबाईल सुद्धा तुमचा गुरु होऊ शकतो, मार्गदर्शक होऊ शकतो. तरी पण तुम्ही त्या अशोक खरात सारख्या लोकांकडे गेलात. काही क्लिपमध्ये येते तो काही एकटा अशोक खरात अंधश्रद्धाचं प्रसार करणारा नसेल. 100 लोक असतील महाराष्ट्रामध्ये. 100 लोक जर 100 लोकांना फसवत असतील तर हा महाराष्ट्राने कोणाकडे पाहिजे? त्यामुळे सैनिक समाज पार्टीने ह्या अंधश्रद्धा शब्दावर भर दिलेला आहे. अंधश्रद्धा म्हणजे केवळ भोंदू बाबाच्या श्रद्धेवर विश्वास ठेवायचा नसतो, तर ठेवून अंधश्रद्धा होते असं नाही. निवडणुकीमध्ये सुद्धा अंधश्रद्धा असते. अनेक अंधभक्त कार्यकर्ते नको त्या उमेदवाराचा प्रचार करतात, परिवारवादी उमेदवाराचा प्रचार करतात, नालायक उमेदवाराचा प्रचार करतात. हे अंधभक्त कार्यकर्ते जे आहेत यांच्यामुळे सुद्धा अयोग्य माणूस निवडून जातो. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला क्वालिफाईड अँड इंटेलिजंट आणि विज्ञानवादी जनतेला सैनिक समाज पार्टीने आवाहन केलं आहे की तुमची जबाबदारी वाढलेली आहे. या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार सत्तेवर बसवण्याच्या ऐतिहासिक कार्याला वाहून घेऊन अंधश्रद्धा वाल्यांना, अंधश्रद्धा जोपासणाऱ्या उमेदवारांना निवडून न देण्याची, त्यांना संन्यास घेण्यास भाग पाडण्याची जबाबदारी सुशिक्षित मतदारावर येऊन पडलेली आहे. त्यामुळे सुशिक्षित मतदारांना सावध केलं आहे की अंधश्रद्धा ही फक्त त्या भोंदू बाबाच करत नाही तर अंधश्रद्धा कार्यकर्ते पण करतात. या सर्वांचा सफाया करायचा आहे आणि यांच्या नेत्याला थेट हिमालयात पाठवायचं आहे. त्यासाठी सर्व जनतेने सैनिक समाज पार्टीच्या विज्ञानवादी विचारधारेला मदत करावी ही नम्र विनंती. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.